माझं केलंच कुठे आलोय मम्मी? हा कुठे आलोय? मग तुम्हाला माहिती मी तुमच्या पायग्या ही आहे ना आमच्यावर रुसली आहे कारण की हिला यायला नाही जमलं साडीवर. ए माझी चप्पल. गाईज अशा प्रकारे माझा पोपट झालेला आहे. माझी चप्पल वाहून गेली. आरेवारी बीच वर आलोय. तुम्ही बघू शकता किती अथांग सागर आहे ते समुद्र. असं वाटतंय आकाशाला एकदम टच केलंय. मस्त आहे, खोल आहे खूप. पुढे बघ हो विलासराव. आम्ही आता आरेवारी बीचला आलोय आता. एकदम सुंदर नजारा आहे, एकदम बघण्यासारखा आहे एकदम. हा बघा याची काय तेव्हा पप्पा धमाल फुल एन्जॉय करतात पप्पा. आता आम्ही माझ्या मम्मीकडे जातोय. तिथे सामान पकडून बसली आहे. ताकि कोई लेके ना जाए. तुम्हाला दाखवतो. हे बघा ही. हॅलो मंडळी, आता आम्ही मेरिंडा घेतोय. बघितला, वन शॉट आउट. सही आहे, सही आहे, सही आहे. मार एक सिप मार फटकन. मम्मीने अशा प्रकारे चीयर्स केलेला आहे मित्रांनो. चला चल येतो. हा चल. फायनली तू आम्हाला घेऊन आलायस. गाईस हा एकटा एकटा फिरतो त्यांच्या फ्रेंड्स बरोबर, आम्हाला आणत नाही. बघा दोघं एन्जॉय करताय. छान निसर्ग आहे. आय मीन बीच, आरेवारी बीच. जास्त लोक नसतात इथे म्हणून जरा बरं आहे, क्राऊड नाही आहे म्हणून. मम्मी तिथे आहे. बिचारीने साडी घातल्या म्हणून तिला पण पाठवू आम्ही. जा दादा पुढे थोडं. मला आणि मम्मीला, आम्हाला दोघींना बीच खूप आवडतं. पण हे कपड्यांमुळे जरा अवघड झालं आहे आमच्यासाठी. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी स्टॉप घेतला हॉटेल रत्नराजामध्ये. तर या घेतलं. तिला नको. थोडी घे. चहाच बेस्ट आहे. चहाच बेस्ट आहे. मसाला चहा आणि पाव खाल्लं पाहिजे होतं तुम्ही सगळं. आता आम्ही घरी आलोय. गणपतीपुळे आरेवारी. आरे की वारे बीच आम्हाला माहिती नाही. दोघांपैकी एक आम्ही करून आलोय. हां, तर एक आम्ही करून आलोय.
नेक्स्ट टाइम बघू, दुसरा पण बीच कॅप्चर करू आम्ही. तर खूप सकाळी आम्ही निघालो होतो 9:30ला 9:30 निघालेलो आणि किती आता 2 तासात पोहोचलो. मी मॅक्स 11पर्यंत पोहोचलो आम्ही. पण तुफान ट्रॅफिक आणि तुफान गर्दी मंदिरामध्ये. एवढी लाईन पाय दुखायला लागले अक्षरशः. तुम्हाला मी दाखवलं जाईल व्हिडिओमध्ये काय काय मी शूट केलं आहे. मस्त होतं ते तुम्ही बघू शकता. गर्दी किती आहे काय. कसा पीक डेज आहेत सॅटर्डे संडे, त्यामुळे गर्दी होती. आता आम्ही ते सुट्टी काढूनच असं आलो होतं की मग 1-2च दिवस आम्हाला आहेत अवेलेबल, त्यामध्ये आम्ही गणपतीपुळे दर्शन बीच वगैरे फिरू शकतो. त्या हिशोबाने आम्ही गेलेलो. तर मी रेकमेंड करेन तुम्ही नॉर्मल डेजमध्ये जा, ताकी तुम्हाला गर्दी नाही भेटणार आणि देवाचं दर्शन एकदम सोयीस्कर भेटेल त्यासाठी. बाकी खूप चांगलं झालं दर्शन. फक्त अजून थोडा टाइम द्यायला पाहिजे होतं दर्शन करायला, जास्त घाई करायला नाही पाहिजे पहिली होती. गोष्ट लाईनीत उभे आम्ही 1-1.5 तासापासून, पण दर्शन आता टेकलं नाही की 1 लगेच साईड, मिनिट, फक्त 1 मिनिटासाठी असं असं. केलं नाही लगेच साईडला असं होत होतं. पण ठीक आहे, आता काय पब्लिक पण खूप जास्त होतं, त्यांना पण काय आपण बोलून हे नाही, ते पण काय करतो. ठीक आहे, त्यातलं झालं दर्शन एक झालं. गणपतीपुळ्यात जायचं आहे, गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, एक मन सोपतं. बरं आम्ही आरेवारी बीचला गेलो, तिथे खूप धमाल गेली. तिथे तर खूप मजा आली. तर आता आम्ही किती वाजता घरी आलो? 7:30 वाजता आलो. फ्रेश वगैरे झालो आता आम्ही. आणि आज आम्ही फोटो पण काढले तिथे DSLRवर. आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय फोटो काढलेत. हे बघा, हे फॅमिली फोटो, हे मम्मी पप्पांचा एक फोटो आणि हे दादा आणि माझा फोटो. आम्ही टोटल 3 फोटो काढले, 50 ईच. एवढं काय क्लिअरिटी नाही आहे फोटोची, कारण की लगेचच भेटलं ना ते प्रिंट करून. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आम्हाला आवडलं. एक मेमरी राहते ना आपल्याकडे. फोनमध्ये तर असतंच, पण असं फोटोमध्ये चांगलं वाटतं जरा बघायला. तर आता आम्ही जाऊ. माझा व्हिडिओ. मग आज काय स्पेशल आहे? आज काय स्पेशल वहिनीला विचार. आमच्या तुझ्या आवडीची आवडीची. पुरणपोळी. वा वा वा. तर आपण सगळे आलोत ना, मग वहिनीने पुरणपोळीचा बेत केलाय. चुलीवरची. चुलीवरची पुरणपोळी. हे बघ एवढ्या झाल्यात, आता अजून बनवायच्या आहेत. मस्त. मुंबईला कसं गॅसवर बनवतो ना आपण, गावाला चुलीवरचं जेवण एकदम टेस्टी. पुलाव बनवलाय आणि पुरणपोळी बनवले. सर्वांच्या व्हेज आवडीचा व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. वहिनी सुगरण आहे, सगळं बनवायला आवडतं तिला. मस्त आहे. सकाळी त्या होती नाश्त्याला आंबोळी आणि चटणी होती ना. हो. आंबोळी चटणी. काल काय होतं ते दाखवलंच ना, मिसळ पाव. मिसळ पाव. उसळ पाव. आता उद्या स्पेशल असणार आहे ते उद्या चांगलं. स्पेशल मोदक. मोदक असणार आहे. वाव. उद्या संकष्टी आहे ना, फक्त निमित्त लागतं आपल्याला बनवायला. बाप्पा काय येऊन खात नाही. छोट्या छोट्या पुरणपोळ्या. मग श्रावणी, तुला आवडतं पुरणपोळी? नाही. मग काय आवडतं? श्रावणीला तिखा तिखा तिखट आवडतं? तिखट आवडतं तिखट. चला आता आपण झाल्यावर खाऊन बघू.
तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आता बघूया, अजून आम्ही आहोत इथे ट्यूजडेपर्यंत. आता कुठे जर जाऊ तर तुम्हाला बघायला भेटेलच. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ थांबा आपला लास्ट सायनिंग ऑफ द्यायचं आहे ना दादा त्यालाच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. सायनिंग ऑफ. अभिषेक.